नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असे पौष्टिक आणि कुरकुरीत मेथीचे वडे कसे करायचे ते पाहणार आहोत। तर हे वडे करायला एकदम सोपे आहेत आणि चवीला तितके छान लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे 1 वाटी भिजवलेली हरभरा डाळ घेतली आहे। तर ही डाळ रात्रभर भिजवून घेतली आहे। आता यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं यामध्ये टाकायचंय। आता एक 4 ते 5 चमचे पाणी टाकून हे व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं। तर इथे हे अशा पद्धतीने छान असं बारीक वाटून झालेलं आहे। आता परातीमध्ये 2 वाटी बारीक चिरलेली मेथीची भाजी घ्यायची। आता यातच 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। मेथी आणि कोथिंबीर घेताना स्वच्छ धुवून घ्यायची आणि पूर्णपणे निथळल्यानंतरच चिरून घ्यायची। तर आता यामध्ये आपण जी वाटलेली डाळ घेतली ती डाळ यामध्ये टाकायची। आता यातच काही मसाले टाकायचे। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि आता चवीनुसार मीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचे। आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने हे पीठ छान असं मळून झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिट आपल्याला हे पीठ भिजून द्यायचंय। तर इथे 10 मिनिटं झालेले आहेत। आता या पिठाला थोडंसं तेल लावून आपल्याला थोडं मळून घ्यायचं। तर अशा पद्धतीने इथे तेल लावून पीठ छान असं मळून झालेलं आहे। याचे आपल्याला वडे करून घ्यायचेत। तर अशा पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे करून ह्याच्या दामट्या करून घ्यायच्या। तर लिंबा एवढा गोळा घेऊन छान अशी याची दामटी करून घ्यायची आणि अशाच पद्धतीने सर्व याच्या दामट्या करून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने इथे सर्व दामट्या करून झालेल्या आहेत। आता आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय, तेल आता गरम करून घ्यायचं। आता ह्या वड्यांना दोन्ही बाजूने सफेद तीळ लावून घ्यायचेत आणि अशा पद्धतीने हातावर थोडेसे प्रेस करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून हे वडे आपल्याला छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता 1 मिनिटभर एक बाजूने हे छान वडे शेकून घ्यायचे। नंतर हे पलटी करून दुसऱ्या साईडने छान असे शॅलो फ्राय करायचे। तर इथे दोन्ही बाजूने हे वडे छान असे शॅलो फ्राय करून झाले आहेत। आता हे काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने सर्व वडे करून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।